किसान शिक्षण संस्थेचा प्रत्येक कार्यक्रम ज्यांना वंदन तुम्हाला सुरू होतो ते प्रतिसादाचे प्रणेते आणि आपल्या सर्वांचे वंदनीय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती 125वी जयंती साजरी करत असताना आद्यगुरू आणि आद्य शिष्य म्हणजे क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नानादादा नागोरी हे क्रांतिसिंह नाना पाटलांचे आद्य शिष्य होते आणि वडील म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील हे त्यांना मार्गदर्शन करत असत. तर त्यांच्या जयंतीनिमित्त मी किसान शिक्षण संस्था शिक्षण व उद्योग समूह यांच्या वतीनं त्यांच्या पवित्रस्मृतीस प्रथम अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वैभवकाका नायकवडी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक किसान शिक्षण संस्था शिक्षण व उद्योग समूह यांचे मार्गदर्शक त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर विडी पाटील सर ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते गणित यांचा परिचय स्वतंत्र करून देणार आहे. त्याचबरोबर विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सुषमाताई नायकवडी प्राचार्य क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय त्याचबरोबर आपल्या शिक्षण व उद्योग समूहातील सर्व माजी पदाधिकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पत्रकार बंधू यांचं मी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीनं प्रथम हार्दिक स्वागत करते. खरं तर पाहुण्यांचा परिचय म्हणजे आपल्या संस्थेच्या ध्येयधोरणाशी एकरूप असलेले हा दूरदर्शनाचा योगच. माननीय प्राध्यापक विडी पाटील सर यांचे शिक्षण MA राज्यशास्त्र शिवाजी विद्यापीठ सुवर्ण पदक विजेते आहेत. MA आणि DSM झालेले आहेत. नोकरी त्यांची महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महागाव राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचा प्रयत्न असा आहे की समाज मनाला आधार देण्याचा. कोल्हापूर जिल्हा दारूबंदी कृती समितीमध्ये त्यांचं उत्कृष्ट काम आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्यांचं कार्य आहे. लेख वाचवा अभियान अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे विचार मंचकडून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तसेच विविध विषयावरती 3000 पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध मान सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत. आशिया इंटरनॅशनल कल्चरल अँड सोशल युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे 2024 मध्ये. उदयोन्मुख भारतीय समाजातील आदर्श शिक्षक पुरस्कार शासकीय अध्यापक महाविद्यालयातर्फे मिळालेला आहे. महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक परिषदेत गांधी विचारावर प्रबंध वाचन त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शतकवीर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आधार फाउंडेशन बेळगाव उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. आणि कैलासाची बसवंत शिंगाडे ट्रस्ट वेंटिहाळ यांच्याकडून समाज शिक्षण पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर बाबा आंबे सामाजिक उद्योजकता पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे त्यांचं कार्य एवढं प्रचंड आहे. आणि क्रांतिसिंह नाना पाटील एक स्वतः खरे वक्ते होते. त्याचप्रमाणे आपल्याला आज प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचंही परत एकदा मी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समाजाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करते. इतिहासाच्या पानावर जनतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि एकनिष्ठतेच्या प्रमाणावरती राज्य करणारे काही महात्मे होऊन गेले. जसे की छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नानादादा नायकवडी, क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी आणि यांचं जे कार्य होतं ते हिमालयापेक्षा उंच. मी तुम्हाला विचाराची व्याप्ती ही आकाशापेक्षा मोठी होती. आणि त्याची चरित्र ही कमी पुस्तकांमध्ये येणं किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये येणं आणि अभ्यासक्रमामध्ये येणं याची काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी जाणीवपूर्वक त्याच्या चरित्रांचं पारायण करणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. सामाजिक परिस्थिती पाहता खरं तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म वाळवा तालुक्यामध्ये वाळवा ही क्रांतीची भूमी आहे. आणि वाळवा तालुक्यामध्ये एडेमशिंद या ठिकाणी जन्म झाल्यानंतर 7वीपर्यंत शिक्षण म्हणून त्यांनी तलाठ्याची नोकरी स्वीकारली. पण सत्यशोधक समाजाचा प्रभाव पगडा असल्यामुळे त्यांनी समाजकारणामध्ये उडी घेतली. आणि त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी इंग्रजी सत्ता किंवा जुलमी राजवट त्यांना अमान्य होती. त्याला शह देण्यासाठी एक प्रांत गव्हर्नमेंट किंवा समांतर सरकार प्रति सरकारची स्थापना करण्याच्या हेतूनं अनेक तरुणांची फौज जमा केली. त्यांना फौजी शिक्षण